होय, भगवा फडकणार आणि आपण जिंकणार. मराठी अस्मिता जिंकणार. जर मावळ्यांनो, तुमचा पराक्रम किल्ल्याच्या तटबंदीला लगडलेला दिसतोय आम्हाला. किल्ल्याच्या बुरुजावरून ओसंडून वाहणारा आपला विजय आम्हाला दिसतो. तुमच्या हर हर महादेवच्या घोषणांनी किल्ल्याची मोगल मगरूर शरण आलीये बघा. त्यांची ती दीन दीन आरोळी तुमच्या शौर्यापुढे अगदीच दीन झाली. आणि तुम्ही बिचकला. लढण्याआधी, गनिमाला भिडण्याआधी गर्भगळीत झाला. कधीपासून ही सवय लागली तुम्हाला? सुभेदार तानाजी मालुसरे आठवा. मध्यांतरात्री कोंढाण्याच्या पाठीवर सणसणीत थाप देऊन मरण जाग करणारा नरवीर आठवा. विजेचा लोळ होऊन फौज भाजून काढणारे सरनोबत प्रतापराव गुजर आणि 6 शिलेदार आठवा. अवघे 60 मावळे घेऊन एका रात्रीत पन्हाळा सर करणारे कोंडाजी फरजंद आठवा. आपण त्या मुशीतले आहोत, बलिदानाच्या कुशीतले आहोत. अरे, आपण पाठीवर ढाल नाही, धाडस बांधतो. हातात शौर्याचं लखलखतं तेज घेतो. जीवाची बाजी लावून लढतो आणि म्हणून प्रत्येक किल्ल्यावर, प्रत्येक बुरुजावर भगवा फडकवतो. हा कय्यूम खान. त्याला आपल्या भजनातल्या टाळांचा आवाज सहन होत नाही. आपल्या हरिनामानं त्याची झोप मोडते. म्हणून तो वारकऱ्यांना मारतो, कैदखान्यात टाकतो. आणि तेव्हा हा पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाखालच्या विटेचा टवका उडवतो. अशी कितीतरी माणसं यांना आजपर्यंत मारली. आज त्याला मारायची वेळ आलेली आहे. फक्त एकच करा. आजवर फुटलेल्या बांगड्या, फुटलेल्या आया बहिणींचे हंबरडे श्वासात ठेवा. आपल्या मावळ्यांच्या उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्या काळजात ठेवा. प्रत्येक विजय आपलाच असणार. फक्त मराठमोळा भगवा डोळ्यात ठेवा. हर 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 हर. जोर लगाओ और जोर लगाओ और जोर लगाओ. हटो. जोर लगाओ. वाह अशरफ खान, वाह. हुजूर, तुम सरदार हो और तूने बेझिझक इस तोप के पहिए को बाहर निकाल दिया. हुजूर, मेरा ईमान, मेरा वजूद आपकी और मुगल सल्तनत की सेवा करना है. बहुत खूब. हुजूर, आपसे एक गुजारिश करनी. कहो, क्या कहना चाहते हो? किले के दरवाजे की जिम्मेदारी हमें सौंपी जाए. क्यों, कोई खास बात? काफर संभा को मारने का हक हमें दिया जाए. हमारी ये तलवार संभा के खून की प्यासी. हम बहुत खुश हुए तुम्हारे तेज तेवर देखकर और तुम्हारी नेक ईमानदारी पर हमें नाज है. शुक्रिया हुजूर. लेकिन गलती मत करना, काफर संभा का कोई भरोसा नहीं. लेकिन मुगल सल्तनत के लिए और आलमगीर बादशाह के लिए हर कुर्बानी के लिए हम तैयार हैं. जाओ अशरफ खान, हम तुम्हें किले के दरवाजों की जिम्मेदारी सौंपते हैं. इंशाअल्लाह. खुदा करे कि हम आपके पांव के नीचे काफर बागी संभा का कटा हुआ सर रखें. यही हमारी उम्मीद है. इंशाअल्लाह. पंत काका, युवराज, या. कोड्यातच टाकले आहे या किल्ल्याने. किल्ला असतोच त्यासाठी ना, शत्रूची परीक्षा पाहण्यासाठी. सहजासहजी पडला तर त्याला किल्ला का म्हणावा? पण अशा तुटपुंजा फौजेनिशी अशा बलाढ्य किल्ल्यावर धडक द्यायची म्हणजे त्यातून कयूम खानाची ताकद आणि फौज मोठी. असे नका,
आबासाहेबांनी नेहमीच सिद्ध केलंय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युवराज आपण बोललात आणि फौजेत चैतन्याचा घोडा चौटा बोधळायला लागलाय. उधळायलाच हवा. मरगळ कुठल्या कुठे निघून गेली. म्यानात गेलेल्या तलवारी पुन्हा म्यानातून उसळल्यात. चिवट्यांच्या भरीव काठ्यात भाल्यांचे फाळ पुन्हा रुतलेत. युवराज, आपल्या वाणीत जादू आहे. ते तर तुम्हा जाणत्यांकडून शिकलो आम्ही. नाही युवराज, आपणास ते महाराजांकडून मिळालंय. मला फक्त एका गोष्टीबद्दल विचारायचं होतं. बोला. कयूम खानाच्या 2 हेरापैकी एक हेर सापडला, पण दुसरा आपल्या हातून निसटलाच. ही त्या कय्यूम खानाची हुशार. त्याने एकच मजकूर लिहून 2 हेर पाठवले. कदाचित 3 सुद्धा पाठवले असते. म्हणजे त्याला जे साध्य करायचं होतं ते त्यानं केलंच. आता त्याच्या मदतीसाठी 7,000ची फौज येणार. तो धोका आहेच. फौज येणार. ती फौज थांबवणं जरुरीचं आहे. 7,000ची कडवी फौज, तीही ताज्या दमाची. आपण जेमतेम 2,500 आणि समोर कयूम खान. युवराज, आपण अडकित्यात सापडणार. प्रत्येक वेळी तो वेगळे डावपेच खेळतो. म्हणूनच या कयूम खानाला आजवर कुणी पराभूत करू शकलेलं नाही. आपलं हेर खातं सजग, म्हणून एक हेर आपल्या हाती सापडला आणि आपल्या समोर तो सगळं काही ओकला. नाहीतर कयूम खाण्याचा काव्याचा आपल्याला सुगावाही लागला नसता. आपला अनुभव मोठा. आपण बोललात आणि आम्ही सावध झालो. आता काय करावं? मागून येणाऱ्या मोगल फौजेस रोखावे. पण कसं रोखणार? युवराज, मी 1000 मावळा घेऊन या फौजेला सामोरा जातो. सोबत सणसही असतील. नाही, पण आपल्याला गनिमी कावा साधता नाही येणार. कारण त्या कय्यूम खानाची आपल्यावर सतत नजर असणार. जे काही करायचं ते अगदी गुप्तपणे. पण येणाऱ्या फौजेस कसे रोखणार? ऐका शंभूराजे, आम्ही रोखतो. काका, बाजी प्रभू एकदाच, शिवा काशीद एकदाच आणि गुजर काका सुद्धा एकदाच. आबासाहेबांनी एकदा जे घडलं पुन्हा नाही घडू दिलं. युवराज, पण स्वराज्यासाठी आमच्या जीवाची पर्वा करू नका. काका, काहीतरी मार्ग निघेल. आई भवानी काहीतरी मार्ग दाखवेल. लिंबू आहे? लिंबू असेल. लिंबाचा रस एका वाटीत आणा आणि बोरू आणि कोरा खलिता सुद्धा मागवा. त्याने काय होणार? बुद्धिभेद. या मागून येणाऱ्या फौजेला आपण खलिता लिहायचा. खलिता लिहायचा? उर्दूत लिहायचा. आम्ही लिहू. तुम्ही जो मुघल हेर पकडलाय त्याचा पोशाख आपल्या हुलस्वाराला द्या आणि त्याला प्रतिहेर म्हणून तयार ठेवा. जी जी युवराज. अल्लाह, सलाम वालेकुम. संभा भाग गया है. फौज लेकर मत आना. कय्यूम खान. पंत, ही आमच्या आऊसाहेबांची पुण्य आहे.
त्यांनीच आम्हाला वेगवेगळ्या भाषा लिहायला वाचायला शिकवलं. नेहमी म्हणायच्या, शंभू बाळ, शिकलेलं कधी वाया जात नाही, वाया जात नाही. हा खलिता या मागून येणाऱ्या फौजेच्या हातात मिळेल याची व्यवस्था करा. जी युवराज. म्हणजे ही फौज खुटी मारल्यासारखी जागेवर खेळून राहील. आणि आम्ही आणखी एक खलिता लिहितो. कोणाच? अशरफ खाना. अशरफ खाना? होय, तोच. किल्लेदार कय्यूम खानाचा उजवा हात, त्याचा भरोसेमंद अशरफ खान. उर्दू म्हणू नका, अरबी म्हणू नका, फारसी म्हणू नका, ब्रज भाषेमध्ये कविता लिहित्या. अरे वा! एकदा बरं का ते बुद्धभूषणची रचना करत होते, तर महाराज म्हणाल, काय म्हणलं? म्हणाल, लेखणी बरी चालवताय, तलवारीचं काय? वय तर हे युवराजांनी ऐकलं आणि जेव उसळलं, मारली टाच आणि घोडा उधळला थेट जवानवर. आणि मग मराठ्यांचा युवराज येतो म्हणल्यावर विक्रम शाह घाबरला, सावध झाला, लई मोठी तयारी केली. पण कसलं काय, युवराजांनी तलवार उपासली आणि विजासारखी कोसळली त्याच्यावर आणि विक्रम शाह गेला हपून शरणागतीत. सरदार, रायगडावर ना आला वाटत. होय, थोरल्या राणी साहेबांनी निरोप दिलाय. काय? शंभूराजांसाठी जाणारी सरदार घोलप आणि अहिरा यांची कुमक वेळेत पोहोचू शकत नाही, तेव्हा तुम्ही जाऊन मदत करावी असा निरोप आहे. ते कयूम खानाला तडाखा द्यायला गेल्या, ती देऊ दे की त्यांना तडाखा. अव पण फौज कमी आहे. तिथं फौज लागती कुणाला? हाय तेवढी चेक कराय. अरे माशा मारायला तो कशाला पाहिजे काय? म्हणजे मग काय सांगू? सर सेनापती म्हणून म्हणत असाल तर हो म्हणून सांगा, आम्ही जातोय म्हणून सांगा. पण युवराजांचं मामा हंबीरराव म्हणून म्हणत असाल तर जाण्याची काही बी गरज नाही. का समोरच्याचा वार झेलायला युवराज खंबीर आहेत, पण मागणं होणारं वार मात्र आम्ही होऊ देणार नाही. मागून होणार वार म्हणजे? अरे जीव घेणं वार हे मागणच होत्या. मग त्यो पाठीवरचा खंजीर असो नाही तर मोगलांची फौज असो, पर ते आम्ही होऊ देणार नाही. हुजूर, हुजूर, सारी तैयारियां हो चुकी है. हम हर वक्त हमले के लिए तैयार हैं. बहुत अच्छे। सरकार, दरवाजे के कगार पर तोप रखी है और उबलता हुआ तेल भी तैयार है. सरकार, आपसे एक दरखास्त है. आपकी निगाहों से एक बार सारा बंदोबस्त देखें. अशरफ मियां, तुमने तोपें तो तैयार की हैं, लेकिन उसमें से बारूद गिरेगी नहीं. उबलता हुआ तेल तो जरूर है, पर उधेलोगे नहीं. गिराने के लिए बड़े पत्थर हैं, लेकिन वो अपनी जगह से हिलेंगे नहीं. हुजूर, ये आप क्या फरमा रहे हो? हम जो कह रहे हैं वो सच कह रहे हैं. अशरफ मियां, तुमने अपने लिए एक हाथी पे तैयार किया है, जिस पे सवार होकर तुम संभा के पास जाओगे अशरफ में से भरी हुई थैली लेने. हुजूर, ये झूठ है. तो शायद ये सच होगा. खत? खत नहीं, तुम्हारी मक्कारी का सबूत. तुम सम्मा से मिले हो. नहीं हुजूर, ये झूठ है, ये फरेब है. हुजूर, मैं बेईमान नहीं हूं. हमसे गद्दारी करने के लिए तुम्हें सम्मा से कितनी अशरफियां मिलने वाली थी? 1000, 2000 या 10,000? जाओ ले आओ. किले के सामने एक पीपल का पेड़ है, उसके नीचे एक मराठा बैठा है फकीर के भेष में. जाओ. लेकिन वहां जाके कोई फायदा नहीं है. हमारे कुछ लोग वहां गए थे, लेकिन वो फकीर वहां से फरार हो गया. और ये थैली छोड़ गया, जिसमें 5,000 सोने की अशरफियां हैं. लेकिन हुजूर,
यही थैली लेके तुम दरवाजा खोलने वाले थे? पढ़ो इसे। संभाल लिखता है कि हम अपनी पूरी जीत का श्रेय आपको देते हैं। भविष्य में हमारी और तुम्हारी साझेदारी दोस्ती बरकरार रही। अशरफ भाई, आप बेफिक्र रहो। लेकिन हुजूर, मक्कार, कमीने, खुदा पाक की झूठी कसम खाता है। दफा हो जाए यहां से। आइंदा मुझे अपनी गंदी शक्ल मत दिखाना। सामा, तुम लाख कोशिश कर लो, हम तुमको छोड़ेंगे नहीं। पहाड़ बनकर टूट पड़ेंगे, पहाड़ बनकर। युवराज, काय झालं सणस काका? किल्ल्याच्या दरवाजाकडे हालचाल वाढली आहे. स्वतः कयूम खान तिथे येऊन गेलाय. काळजी वाटायला लागली. कदाचित दरवाजातूनच हल्ला. दरवाजाला आम्ही कडी घातली इथं बसून. म्हणजे आपण पाठवलेला खरिता कय्यूम खानाला मिळाला आणि त्याचा दरवाजावर पहारा देणाऱ्या अशरफ मियावरचा भरवसा उडाला. म्हणून स्वतः कय्यूम खान दरवाजाजवळ आला होता. तेव्हा ना अशरफ खानाला कैद झाली असणार. त्याच्यामुळे काय होणार? काय होणार? झालं. खानाची ताकद कमी झाली. आधी वली खान घाबरला, आता अशरफ खान. राहता राहिली पिछाडीवरून येणारी फौज. त्या फौजेला सुद्धा आपण पाठवलेला खुफिया खलिता मिळेल आणि मग मुघल फौज पुढे येणार नाही. याचाच अर्थ सणस काका, तो कय्यूम खान ज्यांच्या ज्यांच्या भरोशावर होता त्या सगळ्या बाजू आपण लंगड्या केल्या. आता कय्यूम खान हे डोळे फोडलेला मगरमच्छ. कोई गलती नहीं चलेगी। सुबह होते ही मुगल फौज आएगी। आगे से हम, पीछे से फौज। मसल कर रख देंगे। मैं तो कहता हूं आज रात को ही हमला कर देते हैं, क्योंकि मराठे तो 2-2,500 आहेत. भाईजान, भरोसा मत रखना. दिखने में कम दिखते हैं लेकिन ज्यादा भी हो सकते हैं. ये बात भी सही है। हुजूर, खबर पक्की है, मराठे ज्यादा नहीं है, हमला कर देते हैं. वली खान जैसे सुरमा को सम्मा शिकस्त दे सकता है तो हमें होशियार रहना चाहिए। लेकिन हुजूर, ये मौका भी अच्छा था. हमारे पास किले में बहुत ज्यादा फौज है. रात के अंधेरे में हम मराठों को तहस नहस कर सकते हैं. मुझे सोचने दो। भाईजान, इसमें सोचना क्या है? रात तक हमारी मुगल फौज आ जाएगी और सुबह तक हम ज्यादा ताकतवर हो जाएंगे. तुम सही फरमा रहे हो। हम सुबह तक इंतजार करें। सुबह सूरज की पहली किरण और हमारी तलवार एक साथ म्यान से बाहर निकलेंगी। पहरा और भी तेज किया जाए। पंत, आमचा कयास खरा ठरला. त्या अशरफ खानाच्या नावानं आपण जे पत्र पाठवलं होतं ते कय्यूम खानाला मिळालं. त्याचा बुद्धिभेद झाला आणि ऐन प्रसंगात त्यानं अशरफ खानावर अविश्वास दाखवला. याचा आपल्याला निश्चित फायदा होईल. युवराज, ही रणनीती चांगलीच आहे, पण आपल्याला भीती आहे ती पाठीमागून येणाऱ्या पाशा खानाच्या फौजेची. आपण आपल्या हुलस्वाराला प्रतिहेर म्हणून पाशा खानाच्या फौजेकडे पाठवलंय ना? हो, पण आपल्याला अद्याप हे समजलेलं नाही की पाशा खानाने कोणता निर्णय घेतलाय. पंत, आमचा कयास आहे की पाशा खानाची फौज येणार नाही. समजा आलीच तर तिला पोहोचायला उद्याची सकाळ उजाडेल. हो, तेच म्हणतोय आम्ही. पण आमचा तर निर्धार आहे की आमचे मावळे सूर्योदया बरोबरच या किल्ल्यावर भगवा फडकवतील. तसं जर झालं तर मग पाशा खानची धास्ती का धरायची? धास्ती असण्याचं कारणच नाही. मान्य आहे की कय्यूम खान अनुभवी आहे, लढवय्या आहे, शूर आहे. पण एवढं सगळं असूनही त्याला विजय मिळवणं शक्य नाही. पण का? कारण त्याचा फाजील आत्मविश्वास. कय्यूम खानाकडे सगळं काही, पण त्याचबरोबर फाजील आत्मविश्वास सुद्धा आहे.
आणि जेव्हा जेव्हा माणसाकडे फाजील आत्मविश्वास असतो तेव्हा तेव्हा त्याचा सर्वनाश हा ठरलेला असतो. आम्हाला तर या एका कय्यूम खानात अफजल खान, शास्ता खान, कारतलब खान सगळे खान दिसतात. त्याच्यातल्या त्या खान साहेबांना आम्ही देणं दिलंय, त्यांचा उतारा दिलाय. आता रात्रीनं अंधाराचा अबीर उधळला की वेताच्या काठीनं झोडपणं सुरू.